क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. हाऊ मेनी शुगर क्यूब्स ऑफ साईड 1 सेंटीमीटर कॅन बी पॅक्ड इन अ बॉक्स ऑफ डायमेन्शन 12 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर. आता पहा अगदी इझी क्वेश्चन आहे. आपल्याला काय करायचं आहे, हाऊ मेनी शुगर क्यूब्स ऑफ साईड 1 सेंटीमीटर कॅन बी पॅक्ड हे फाइंड आउट करायचं आहे. तर सिम्पल काय करायचं आहे, नंबर ऑफ शुगर क्यूब्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बॉक्स आणि डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ शुगर क्यूब्स. मग आपण सगळ्यात आधी काय फाइंड आउट करूया, व्हॉल्यूम ऑफ शुगर क्यूब्स. मग आपण फाइंड आउट करूयात आधी व्हॉल्यूम ऑफ शुगर क्यूब्स. त्यासाठी आपल्याला क्यूबचा फॉर्म्युला लिहावा लागेल. व्हॉल्यूम ऑफ शुगर क्यूब्स इज इक्वल टू काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ शुगर क्यूब्स ए क्यूब म्हणजे साईडचा क्यूब. मग आता साईड किती दिलेली आहे, साईड दिलेली आहे 1 सेंटीमीटर. तर मग आपण पुट करणार 1 क्यूब, इट मीन्स 1 सेंटीमीटर क्यूब. मग हा काय आहे, व्हॉल्यूम ऑफ ए शुगर क्यूब काय असणार आहे 1 सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर आपण सेकंड फाइंड आउट करणार व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्स. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. तर पार्टिशन करून घेऊ आधी. is equal to आता हा जो बॉक्स आहे हा क्यूब नाही आहे, हा काय आहे क्यूबॉइड आहे. मग आता याच्यामध्ये काय येईल, एल इंटू एल इंटू बी इंटू एच. मग लेंथ किती दिलेली आहे 12 इंटू 8 इंटू 5. मग आता कॅल्क्युलेट करायचं 12 इंटू 8 इंटू 5 काय मिळेल आपल्याला, आन्सर येईल 480. आणि गिवन काय आहे सेंटीमीटर आहे, तर इकडे येणार आहे सेंटीमीटर क्यूब. ओके. मग आता व्हॉल्यूम ऑफ शुगर क्यूब मिळालं, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स मिळालं. आता नंबर ऑफ शुगर क्यूब्स कॅल्क्युलेट करायचे. तर काय करणार आपण, लिहिणार नंबर ऑफ शुगर क्यूब्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स divided by volume of sugar cube. व्हॉल्यूम ऑफ शुगर क्यूब. मग काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स किती मिळालेला आहे 480 सेंटीमीटर क्यूब डिवायडेड बाय 1. मग आपला ॲन्सर मिळणार आहे इथं. आता बघा सेंटीमीटर क्यूब आणि इथं सुद्धा सेंटीमीटर क्यूब. मग सेंटीमीटर क्यूब जसं हे इकडं डिवाइड होतं असं तसं युनिटसुद्धा डिवाइड होत असतं. त्यामुळं सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल करणार. नंबर ऑफ शुगर क्यूब्स किती मिळाले 480. मग आपण इथं लिहू शकतो की therefore 480 sugar cubes of side 1 centimeter can be packed in the box. Can be packed in the box. अगदी इझी एक्झाम्पल आहे, फक्त युनिट चुकून द्यायचं नाही आहे.